नमस्कार मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे गिरनार तीर्थक्षेत्रासाठी. चढायला आपण सुरुवात केलेली आहे. सकाळचे ठीक 6:50 झालेले आहेत आणि आपण गिरनार पर्वताच्या चढाईसाठी निघालेलो आहोत. तर आपल्याला जवळपास 10 ते 12 तास गिरनार पर्वतावर जाऊन परत येण्यासाठी लागतो. आपण दर्शन घेणार आहोत जैन तीर्थक्षेत्र, अंबाजी माता मंदिर आणि शेवटचं टोक असणारे गुरु दत्तात्रय मंदिर. आपल्यासोबत आहेत हे श्रद्धाळू कल्पेशजी शाह आणि दुसरे श्रद्धाळू पंकज कुदळे जे आपल्या पाठीमागे आहेत. तर चला मित्रांनो, बघू शकतो हा रोपवे आहे ज्याने जवळपास अर्धा रस्ता हा 9 मिनिटात पूर्ण केला जातो. पण आम्ही जाणार आहोत चालत. तुम्ही जर बघाल तर या साईडने आपल्याला वर जायचंय. खूप सारे श्रद्धाळू येत असतात इकडे. आपण बघतोय हे बघा, श्रद्धाळू जे आपल्या सोबत असतात नेहमी, आपल्याला नेहमीच आपल्या प्रवासात भेटतात. आतापर्यंतचा कसा अनुभव आहे तुमचा? खूपच छान सकाळ आहे. हा, आणि झोपेतून उठताना खूप त्रास झाला, पण त्यानंतर जो सुखद अनुभव आहे त्याच्यातून असं चालण्यातून बॉडी पंप अप झाली आहे आणि खूप उत्साह आहे आता वर जाण्यासाठी. बरं, तुमचा प्रवास कसा असणार आहे नेमकं, तुम्ही एकदा मला सांगाल का? आता आपण अजून तसं बघायला गेलं तर पहिलाच डोंगर चढतोय, पहिली टेकडी चढतोय. पहिली टेकडी चढल्यानंतर तुम्ही इथं बघत असाल की डोंगराची कशी भिंत आहे. हा, ही भिंत आपल्याला पूर्ण चढून झाल्यावर त्या भिंतीच्या अगदी वरती जे कठडे दिसतात, हा, पहिला पडाव. बर, पहिला पडावावरती काही मंदिर आहेत. हा, ते मंदिरात जर तिथपर्यंत आपण पोहोचलो, हा, म्हणजे जवळजवळ आपण म्हणू शकतो की 80-85% आपण डोंगर कव्हर केला पाहिजे. बर. आणि त्यानंतर मग पुढचे 3 पडाव येतात. हा, पहिला त्याचा पुढचा पडाव आहे अंबाजी मंदिर. बर. तिथे रोपवे संपतो. हा, तिथे आपण पोहोचणार. बर. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला गोरखनाथाचे 2 टूक लागणार. बर. गोरखनाथाच्या दुसऱ्या टुकीनंतर आपल्याला जे दृश्य दिसणार आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरच आपण दाखवू. की म्हणजे तिथून जे आपल्याला जे दत्तात्रयाचं मंदिर दिसतं तो फार असा छान व्ह्यू असतो. खूपच असा दृश्य आहे की निघून जातो. बर. ते बघण्यासाठीच आपण उत्साह जपून ठेवला आहे. ओके. तोच उत्साह आपल्याला तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कल्पेशजी शाह. तर चला, फारच मनमोहक असं दृश्य आहे गिरनार पर्वताचं. आणि गिरनार पर्वतावर चढताना ज्या पायऱ्या आहेत त्या पण फार छान रीतीने अशा बांधलेल्या आहेत. दगडी पायऱ्या आहेत सगळ्या. आणि मित्रांनो, आज आहे 1/1/2024. इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. आणि नेहमीप्रमाणे यंदाही आपण दर वर्षाच्या 1 तारखेला इंग्रजी कॅलेंडरच्या आपण कुठेतरी ट्रेकसाठी जातो आणि देवदर्शनासाठी सुद्धा जातो. तर यावेळेस आपण आलेलो आहोत गिरनारला. आणि यावेळेस आपल्या सोबत आहेत कल्पेशजी शाह आणि पंकज कुदळे पिंपरी पुणे येथून, जे आपल्या सोबत आहेत. नेहमीप्रमाणे फार छान असं दृश्य आहे. आपण गिरनारच्या जंगलातून जातोय. गिरनार पर्वत, वर्ण रोपवे आणि हे पार पूर्णपणे सागवान जंगल आहे. जवळपास आपण 2000 पायऱ्यांच्या वर चढून आता आलेलो आहोत. जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे तलेटी गाव आहे आणि आम्ही इथे पायथ्याशीच थांबलो होतो आणि आपला ट्रेक सुरू झालेला आहे इथून. आणि या छोट्या टेकडीच्या समोरून पण असं आणि या बाजूला वर चढल्यानंतर एक
अजून एक टेकडी जी इथे दिसत नाहीये, पण आपण इथून असं चढून वर आलेलो आहे. आणि आता जर बघितलं तर आपण एकदम कातळाच्या म्हणजे एक उभी भिंत असल्यासारखी आहे, कातळाच्या खाली उभे आहोत. तुम्ही जर बघाल तर आता आपल्याला या पायऱ्यांनी जाऊन चढून समोर या कातळावर असं चढायचं आहे. आणि मग हा कातळ हा पूर्णपणे डोंगर चढून आपण वर गेल्यानंतर पलीकडच्या साईडला आपल्याला डोंगराच्या साईडला जायचं. फारच असं विहंगमय दृश्य दिसतंय. गिरनार पर्वत आणि आजूबाजूचा परिसर जो आपल्याला बघायला मिळतो. कदाचित कॅमेऱ्यामधून तुम्हाला हे दृश्य चांगल्या रीतीने दिसणार नाही, पण तुम्हाला उघड्या डोळ्यांनी जर बघायचं असेल तर तुम्हाला एकदा गिरनारची यात्रा करावीच लागेल. हे आमचे श्रद्धाळू कल्पेशजी शाह आणि तिथे बसलेले आहेत पंकज कुतळे. तर चला मित्रांनो, पुढचा प्रवास करूया. जय माता दी. अशा प्रकारे कातळातून जावं लागतं. फार सुंदर असं दृश्य. दिगंबर जैन मंदिर आहे व नेमीनाथांचं. आणि खाली जे दिसतंय ते श्वेतांबर जैन मंदिराचा परिसर आहे व नेमीनाथांचंच आहे. या बाजूने बघू रोपवे जो कंटिन्युअस चालू आहे. रोपवेच्या एंडला आलेलो आहे आपण. फार छान असा सूर्यप्रकाश
आपले श्रद्धाळू अंबाजी मातेच्या मंदिराकडे कूच करताना. छान असा नाश्ता इथे मिळतोय. आम्ही घेतोय एक प्लेट वडा आणि जिलेबी. वेगवेगळ्या प्रकारचे इथं पदार्थ आहेत. आपण आता अंबाजी मातेच्या मंदिराच्या थोडं पुढे आलेलो आहोत आणि तुम्ही जर बघाल तर आपल्याला इथून 2 टूप दिसत आहेत. हे पहिलं टूप जे गोरक्षनाथाचं मंदिर आहे आणि ते दुसरं टूप जे आहे गुरु दत्तात्रय मंदिर. आणि आता आपण इथून असं या मार्गाने पुढे जाणार आहोत. गोरक्षनाथाच्या मंदिराच्या इथे गेल्यानंतर आपण इथून खाली उतरून परत वर आपण जाणार आहोत गुरु दत्तात्रयच्या मंदिरात. मंदिर क्रॉस केल्यानंतर आपल्याला दत्तात्रय यांचं मंदिर दिसतं आणि हे मंदिराचं जे दृश्य आहे ते फारच विहंगमय असं आहे. हे दृश्य बघताना असं आपण आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी बघतोय असं वाटतं आणि खरंच आहे ते. फारच सुंदर असा परिसर इथे. फार सुंदर असा निसर्ग. आल्या का मावशी? व्यवस्थित आल्या? दत्तात्रयाला चालले का अजून? जाऊन आले का? बर. कशी झाली यात्रा? चांगली. जय गुरुदेव. ये बाहेर. आता आम्ही गोरक्षनाथाच्या टूपवरून खाली उतरत आहोत. हे आमचे श्रद्धाळू जे आमच्या सोबत चालतायत आणि फारच सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आणि दर्शन झाल्यानंतर आपण प्रसाद पण घेतलेला आहे गुरु दत्तात्रय ट्रस्ट मध्ये. फार छान असा प्रसाद होता. लापशी होती आणि
ढोकळा होता, खमण ढोकळा, आणि मला वाटतं कढी होती, बरोबर ना? फार सुंदर असं जेवण झालेलं आहे. प्रसाद, महाप्रसादाचा लाभ आम्ही घेतलेला आहे. आणि आता आम्ही गुरु शिखराकडून खाली गिरनारच्या पर्वत पायथ्याशी पुन्हा आम्ही चाललेलो आहोत. फार छान असं गिरनार दर्शन झाल्यानंतर हे श्रद्धाळू खाली उतरताना रूमच्या दिशेने, हे दुसरे श्रद्धाळू. पायाची ब्रेक जरा लागत नाहीयेत, पण श्रद्धाळू खाली उतरण्याचा प्रयत्न करतायत. असं वाटतंय तुम्हाला आता उतरताना? हा, उतरताना एकदम सार्थक झाल्यासारखं वाटतंय जीवनाचं या वंदनेचं. बर, आता दुपारचे 3 वाजले, 3:24 झाले. आता अगदी वेळेच्या आत आपण पोहोचू असं वाटतंय. जे नियोजन केलं होतं ते नियोजनप्रमाणे आजचा दिवस पूर्ण आपण घालवू बर, अशी आशा असल्यामुळे खूपच प्रसन्न वाटतंय आता. मला पण फार छान अनुभव आलेला आहे आणि मी तुमचे फार फार आभार मानतो. तुम्ही जे काही प्लॅनिंग केलेलं आहे. असं आपण आज संध्याकाळी परत धर्मशाळेत राहू. उद्या मला वाटतं दुपारची, उद्या दुपारी 1 वाजता जुनागडवरून बांद्रा टर्मिनससाठी ट्रेन आहे. आणि बांद्रा टर्मिनसच्या आधी म्हणजे मला असं वाटतं की आपण बोरीवलीला उतरून दादरला जाणार आहोत. आणि तिथून पुढे इंटरसिटी एक्सप्रेसने पुण्याच्या दिशेने प्रस्थान असतं. जे आपण वेगवेगळ्या ठिकाणांचं दर्शन केलं, म्हणजे सगळ्यात पहिलं श्वेतांबर जैन मंदिर, आणि त्यानंतर दिगंबर जैन मंदिर, त्यानंतर अंबाजी मातेचं मंदिर, गोरक्षनाथाचं मंदिर, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं टूप म्हणजे गुरु दत्तात्रय यांचं मंदिर. मंदिरात थोडी गर्दी होती, पण दर्शन छान रीतीने झालेलं आहे त्या टूपवर. आणि त्यानंतर जो प्रसाद होता, म्हणजे गुरु दत्तात्रय जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या वतीने ते प्रसाद दिला जातो. जो प्रसाद होता ते खरंच मन तृप्त करणारा होता, म्हणजे आत्मा तृप्त करणारा होता. त्या फारच म्हणजे फार छान असं. सकाळी आपण लवकर चालू केलं आणि साधारणतः लोक रोपवेनी वर जातात. रोपवेनी गेल्यानंतर अंबाजी मातेच्या मंदिराच्या इथे आपल्याला जवळपास फक्त 9 मिनिटं लागतात. पण त्या 9 मिनिटामध्ये जो काही म्हणजे आपण जो ट्रेक करून जो आनंद घेतो, ऍक्च्युली तो आनंद मिळण्याचे चान्सेस फारच कमी असतात मला असं वाटतं. म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण पूर्णपणे ट्रेक करून जायचं. आणि ट्रेक केल्यानंतर आता जो अनुभव आहे आमचा तो फार छान आहे. तर मित्रांनो, खाली आल्यानंतर हे गिरनार पर्वताचं असं सुंदर आणि मनमोहक दृश्य आहे. आणि हे असे आम्ही व्हिडिओ खरं तर आम्ही आमच्या प्रवास वर्णन करत असतो जेव्हा पंकज कुदळे हे आमच्यासोबत असतात. आणि त्यांच्या चॅनलवर पंकज कुदळे हे व्हिडिओ बनवून फार छानपणे अपलोड करत असतात. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही पंकज कुदळे हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल बटन आयकॉनवर क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तसेच तुम्ही त्यांचे व्हिडिओ शेअर पण करा आपल्या मित्रमंडळींसोबत, जेणेकरून आम्ही केलेल्या प्रवासाची माहिती आणि तुम्हाला प्रवास वर्णनाची माहिती त्यांच्या व्हिडिओतून मिळेल. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत. इथून गिरनारचा ट्रेक सुरू होतो. तिथे तलेटी हे स्टार्टिंगलाच जे स्वामी समर्थांचं मंदिर होतं ते मंदिर आता आपण क्रॉस करतो. आणि सगळ्यात पहिले हनुमान. आणि इथेच आपला ट्रेक संपलेला आहे. बाहेर पडतोय. ट्रेक कंप्लीट करण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. तो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे माणसाचा उत्साह द्विगुणित करणारा आहे.
कॉंग्रॅच्युलेशन्स करतायत कल्पेशजी शाह. आणि मित्रांनो, परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. वेरावळ बांद्रा एक्सप्रेसने आम्ही परत चाललोय. जुनागड जंक्शनला ही ट्रेन आलेली आहे.